Hello student, in standard 7th science subject, and in that subject we learn in the previous video the chapter food safety. Near about 4 to 5 segments of the videos you learn about the various topic in this chapter, that is the food spoilage, the food wastage, and prevent the wastage and the spoilage, also the protection and the methods of the protection of the food. Today here we are going to revise the chapter, that is in the first recall we learn about the nutrients and the function of the body. There are some sources of the food, that is we get from the various foodstuffs, that is all constituent of the food, that is they give us the various type of nutrients like carbohydrates, fats, proteins, vitamins, minerals, fibers, and which are necessary for the growth of the body, and how they are function in our body. Due to that, our mechanism of the body will happen. आपल्या शरीरामध्ये असे विविध प्रकारचे पोषण द्रव्ये जी आहेत ती अन्न घटकामार्फत आपल्याला मिळत असतात, आणि ते मिळाल्यानंतर आपल्या शरीराची वाढ होत असते. वाढ होणं आणि विकास होणं, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या फूड कॉन्स्टिट्यूएंटवर, न्यूट्रिएंट्सवर अवलंबून आहेत. हा तो मुद्दा आहे. नेक्स्ट टॉपिक पाहिला होता आपण फूड स्पॉयलेज. फूडचं स्पॉयलेज हे जास्त प्रमाणात होत असतात. असे व्हेरियस इव्हेंट्स आपल्या सराउंडिंग्समध्ये आढळतात. समटाइम्स द फ्रूट्स अँड देअर स्किन्स टर्न ब्लॅक्स. काही वेळेस आपण पाहतो की आपण कोणते अन्न आणत असतो, त्या अन्नामध्ये काही दिवसानंतर सडण्याची प्रक्रिया सुरुवात व्हायला लागते. पण असे काही घटक आहेत की त्याला बाहेरचे बाह्य घटक आहेत ते कारणीभूत असतात. त्याच्याने आपल्याला रोगराईला सामना करावा लागत असतो. आता आकृती क्रमांक 1 मध्ये बघा, इथे द माऊस इट्स द फूड. हे ज्यावेळेस इथे वावरत असतात तेव्हा त्यांचं मलमूत्र सुद्धा त्या अन्नामध्ये मिसळत असतं, आणि ते मिसळल्यानंतर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आपण घरी आलेलं अन्न धुवून खाऊ शकत नाही. तसंच आपण दळणाला दिल्यानंतर ते पीठ आणि कालांतराने काय होतं, त्याच्यामध्ये ते तुमच्या शरीरामध्ये जात असतं. तसंच त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचे किडी पडलेले असतात, ते पण तुमच्या शरीरात जात असतात. चित्र क्रमांक बी मध्ये बघा, जे काही फूड आहे ते फूड कसं इनसिक्युअर पद्धतीने तुमच्यासमोर मांडलं जातं, आणलं जातं. तुम्ही ते विकत घेत असतात. ते आपण खात असताना त्याच्या मार्फत तिथे उडणाऱ्या ज्या माशा असतील, किटाणू असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, अस्वच्छतेच्या कारणामुळे तयार झालेलं तिथे साम्राज्य आहे, ते त्या अन्नपदार्थाच्या माध्यमाने तुमच्या शरीरामध्ये शिरकाव करत असतं. मग आपल्याला आपल्या चॅप्टरचं नावच आहे फूड सेफ्टी. तर आपल्याला तशा प्रकारचं संरक्षण हे अन्नामधून मिळालं पाहिजे. दुसऱ्या घटकामध्ये, दुसऱ्या इव्हेंटमध्ये आपल्याला लक्षात येईल की भाजी विकणारी स्त्री जी आहे तिच्या अवतीभोवती त्याच भाजीपाल्याचा केर कचरा पडलेला आहे. हा केर कचरा सगळ्या रोगाला आमंत्रण करत असतो. त्याच्याने मायक्रो ऑर्गॅनिझम, फंगस वाढत असतात, माशा वाढत असतात,
आणि ते अन्नामार्फत, कारण आपण आता कोरोनामुळे आपण एवढ्या भाज्या स्वच्छ धुवायला लागलो. पूर्वी आपण एकदा दोनदा धुतल्यानंतर ते सरळ स्वयंपाकात वापरत होतो. ॲक्च्युली त्याची गरज आहे की तुम्ही किमान 5 ते 7, 8, 10 मिनटं ते पाण्यात भिजवून ठेवले पाहिजेत मार्केटमधून आल्यानंतर, आणि मग तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवले पाहिजे किंवा तुम्ही खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरले पाहिजे. पण आपण काय करतो, त्याच्यावर एवढा विश्वास ठेवतो, साध्या पाण्याने त्याला स्वच्छ करायला बघतो, पण मात्र ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्याच्यावर फंगस म्हणून ते बसलेलेच असतात आणि त्यामार्फत पोटात जातात. अर्थात भारतीय स्वयंपाक पद्धती जी आहे ती पाणी उकळतं 100°C पर्यंत, उकळल्याच्या मेथड्सपर्यंत पोहोचल्यानंतरच आपण ती खात असतो, म्हणून ती आपल्याला रोगराईस एवढं हे होत नाही. पण तुम्ही कच्च्या भाज्या खा बरं, तशाच काकडी जर नीट स्वच्छ धुतली नसेल अशा ठिकाणची, गाजर नीट धुतलं नसेल, तर जेवणाबरोबर आपण जे सॅलड घेत असतो किंवा जे खात असतो, मग तिथे उकळण्याचा तर गरम करण्याचा प्रश्नच येत नाही. यू हॅव टू डायरेक्टली इटन दॅट्स कंटेंट. मग असे रोगराईला हे सराउंडिंगमध्ये असणारे घटक हे लक्षात ठेवा. डी पॉइंट जे आहे की बघा, अन्न कसं सांडलेलं खाली मातीमध्ये आणि ते तसंच तुमच्यापर्यंत आणलं जातं. शेतामधून ते आणल्यानंतर ते गोदामामध्ये सडत राहतं, त्याच्यात किडी पडत असते. तर हे सराउंडिंगमध्ये असणाऱ्या गोष्टींवर आपण इथे चर्चा केली होती त्या व्हिडिओमध्ये, तर याच्यावर पण लक्ष द्या की हे काय आहे. फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर द फूड स्पॉइलेज, जे आता आपण चर्चा करतोय की फूडस्टफ्स आर नॉट सुटेबल फॉर अस टू ईट. That sometimes the naturally available food materials are spoiled by the wrong handling. एखाद्या अन्न पदार्थाला चुकीच्या पद्धतीने हँडल केल्याने सुद्धा तुमच्यापर्यंत जे येणारं फूड आहे ते स्पॉइलेज झालेलं असतं. स्पॉइलेज म्हणजे काय? दूषित होणे. आणि त्याला फॅक्टर्स म्हणजे काय? घटक, की अशा कोणत्या घटकांमुळे ते होतं? तर रॉंग हँडलिंग, इम्प्रॉपरली स्टोर्ड, दे आर ओव्हर कुक. अति शिजवल्याने पण अन्नला घटक हा तुमच्यापर्यंत येत नाही. किंवा काय होतं की अतिरिक्त पदार्थ घेऊन स्वयंपाक बनवणे हा एक वेगळा भाग ओव्हर कुक मध्ये येतो आणि त्याला जास्त प्रमाणात शिजवल्यानंतर त्यातला कंटेंट हा निघून जातो. इम्प्रॉपरली स्टोअर करून ठेवतात, डम्पिंग करून ठेवतात. आपण त्याचे व्हिडिओजमध्ये पाहिले की मार्केटमध्ये विकताना सुद्धा ते गोणपाटामध्ये ते अस्वच्छ गोणपाट असतं, जमिनीवर तसंच फेकतात. दुसऱ्या दिवशी ते तसंच पाणी शिंपडून वापरतात. परत ते म्हणजे ते वर्षानुवर्ष तसंच करत राहतात. ते कधीही धुवायला नेत नाही. ते कापड ज्याच्याने ते झाकून ठेवतात. त्यानंतर प्लास्टिकचे गोणपाट असतात, ताडपत्री असते, त्याच्या खाली डंप करून ठेवतात. ते ताडपत्रीवरच बसतात विकायला बसल्यानंतर. आणि मग ती माती, धूळ, म्हणजे बघा आपल्याला जो भाजीपाला मिळतो तो आपण अशा पद्धतीने तो आपल्याला स्पॉइलेज होऊन येत असतो. हे फॅक्टर्स आहेत. रॉंग हँडलिंग मध्ये ते जातं. आणि ते डम्प द प्लेसेस, ते इन द डम्प प्लेसेस, म्हणजे डॅम्प म्हणजे अगदी कोंदट अशा जागेमध्ये त्याला दांबून ठेवतात. द क्वालिटी ऑफ द फूड मटेरियल्स डिटेरियोरेट्स म्हणजे काय? त्याचा दर्जा हा निघून जातो. दे मे ऑल्सो बी स्पॉइल्ड ड्युरिंग द ट्रान्सपोर्टेशन. एखाद्या टमाट्याचं जर आपण गोणपाटात भरून आणले तर ते दाबले जातील. तो सटका टमाटा दाबल्या गेल्यानंतर तो 2 दिवसानंतर तो हळूहळू तो स्पॉइलेजमध्ये जातो. त्याच्यातला आतला वास हा अत्यंत घाणेरडा यायला लागून जातो. मिरच्या असतील त्या अशा दाबल्या जातात. मग आता क्रेट्स येतात प्लास्टिकचे, त्यामध्ये ते ठेवून येतात. पूर्वी हे तसं हँडलिंग नव्हतं. मग याच्यावर आता हळूहळू संशोधन व्हायला लागलं की आपल्याला ते काय आणता येऊ शकते, कसं आणता येऊ शकते. तरीही ट्रकमध्ये ग्रामीण भागाबरोबरच काही स्लमी एरियामध्ये विचित्र पद्धतीने माल हा आणला जात असतो आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जात असतो. त्याला रॉंग हँडलिंग असं म्हणतात. दॅट इज द फूडस्टफ्स वी कन्झ्युम, वेदर ऑफ द ॲनिमल ऑफ द प्लांट सोर्सेस, must be of the best quality. Otherwise, we may fall prey to disease or illness. Food is said to be the spoiled if there is no change in its color, odor, texture, quality, taste, and their loss of the nutrients contents.
आपण जर जे काही अन्न खात असू ते अन्न प्राण्यांमार्फत मिळू दे, म्हणजे दूध वगैरे, मांस, किंवा वनस्पती मार्फत मिळू दे, म्हणजे त्याच्यातले फळं भाज्या, तर हे सोर्सेस हे जे आहेत ते बेस्ट क्वालिटीचे असावे. अन्यथा आपण आजारास आणि रोगास बळी पडू, आजारपणास. फूड इज टू बी स्पॉइल्ड इफ देअर चेंज इन कलर. त्याचा रंग बदलला असेल, त्याच्या वासामध्ये बदल झाला असेल, त्याच्या टेक्स्चरमध्ये, म्हणजे त्याच्यातलं स्मूथनेस किंवा खरबडेपणा किंवा ते नरम होऊन गेलेले असतील, त्याला टेक्स्चर असं म्हटलं जात असतं. आणि त्याची क्वालिटी, दर्जा, त्याची टेस्ट पण बदलायला नको. देअर इज अ लॉस ऑफ न्यूट्रिएंट कंटेंट. आणि मग अत्यंत दर्जाहीन असेल तर त्याचा भाव कमी असतो मार्केटमध्ये. का? ते लोकांनी पटकन घ्यावं, ते सडू नये म्हणून ते पटकन ते विकण्याच्या मागे असतात. साधारण दर्जाचे असतात म्हणून ते चला काही 20-25 रुपये कमी करून टाकतात. आपल्याला वाटतं आपल्याला स्वस्तात दिलं, पण नाही, त्याच्यातला लॉस ऑफ न्यूट्रिएंट्स कंटेंट्स हा गेलेलाही असू शकतो. अशा पद्धतीने हे जे फूड आहे याच्याविषयी आपल्याला जागरूक राहिलं पाहिजे. मुलांनो, आपण बाहेर किती आपले फेवरेट्स पदार्थ असतात चित्रात दिसते, पाव, वडापाव, पावभाजी किंवा इडली सांबार, है ना, तर पिझ्झा, बर्गर, पाणीपुरी, शेवपुरी, हे जे पदार्थ आहेत, हे पदार्थ आपण खूप मोठ्या आवडीने खात असतो. पण त्याच्यातून आपल्याला पोषण घटक मिळतात का याचा विचार करा. वेअर दे डिस्प्लेड ऑर सर्व हायजिनिकली, ते आपल्यापर्यंत जे मांडलेले असतात, ते तुमच्यापर्यंत आणून दिले जात असतात, ते हायजिनिकली म्हणजे काय? आरोग्यदायी. हायजीन म्हणजे काय? आरोग्य. आरोग्यास पोषक पूरक ते असतात का? त्याच्यामधून जो सोर्स ऑफ वॉटर यूज टू प्रिपेरिंग ते, त्याच्यातलं जे पाणी वापरतं ते बनवण्यासाठी, ते किती कशा प्रकारचं असतं याची कल्पना आहे तुम्हाला? तर तेच आहे की बटाटे वडा बनवणारा व्यक्ती पाणी स्वच्छ घेत नाही, त्याचे बटाटे निवडलेले नसतात, त्याच्यातल्या मिरच्या, कोथिंबीर असेल ती जशी तशी फक्त त्याचे रूट्स कापून हे तसं टाकलं जातं. ते धुतील का नाही धुतील का साध्या त्या घाणेरड्या पाण्याने धुतलं जात असेल. त्याच हाताने ते वडे बनवताना ते जे पीठ मळतात तेच थोडं पाणी वेगळं घेतात आणि त्याच्यात ते टाकून त्या पद्धतीने त्याचा वापर करत असतात. तर यामधून आपल्याला किती सुरक्षितपणे अन्न आपल्या शरीराला पोषक मिळतं का? मग यातून तुम्ही ठरवायचं की आपल्याला असे पदार्थ खाल्ले पाहिजेत का. तर हे खाताना आपण त्याच्या फूड सेफ्टीच्या बाबतीत विचार करावा, हे ते चॅप्टर सांगतं आणि यामुळेच ह्याच्यावर आपण डिस्कशन करत आहोत. आपल्याला जे फ्रूट्स असतात, व्हेरियस काइंड्स ऑफ द चेंजेस ऑकर इन फूड मटेरियल, एक्झाम्पल फ्रूट टर्न ब्लॅक ऑर द चेंज इन टेस्ट. तुम्हाला माहिती असेल की फळं जास्त दिवस घरात ठेवल्यानंतर त्याचा रंग बदलतो, त्याची चव बदलते. तुम्हाला घरात मांस ठेवलं तर त्याचा चवीमध्ये बदल पडतो. काही पदार्थ असतात तेलापासून, म्हणजे बियायुक्त तेल तयार असे तेलापासून तळलेले वगैरे बनवलेले, किंवा काही फ्रूट्स ज्यांच्यातून तैलयुक्त पदार्थ निघू शकतात. बदाम, काजू वगैरे आपण म्हणतो ना, त्याला पीनट्स असं म्हणतात. ते रॅन्सिड होतात कालांतराने. ते जर बंद डब्यात ठेवले तर ते त्यांचा एक विशिष्ट प्रकारचा वास यायला लागून जातो. ठीक आहे, तर तोही भाग आपण इथे बघा. द फूड ग्रेन्स एक्सेट्रा द प्रोड्यूस द फार्म आर द डॅमेज ड्यू टू द व्हेरियस रिझन्स लाईक इम्प्रॉपर हँडलिंग. त्याचा विशिष्ट चुकीच्या पद्धतीने हँडल करणे, हे सुद्धा हा मुद्दा याच्यात येतो. त्याचा इम्प्रॉपर ट्रान्सपोर्टेशन, ते फ्रूट्सचं आत्ताच आपण चर्चा केली, हे मुद्दे लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये. ॲसिडिक ऑर द अल्कलाईन असतात, ते कालांतराने काय होतं, तर दुग्धयुक्त पदार्थ आणि मांसयुक्त पदार्थ जे असतात ते ॲसिडिक किंवा अल्कलाईन होऊन जातात. दे मे बी स्पॉइल्ड ड्यू टू द केमिकल रिॲक्शन. ते जे असतात ते केमिकल रिॲक्शन त्यांच्यात घडून येते जास्त दिवस जर राहिल्याने, and may be spoiled due to the contamination of the microorganism or the insect from the surrounding air, water, soil. तर अशा पद्धतीने आपण हे जे मुद्दे आहेत यांचं आपण इथे थोडंसं रिवाइज करून पाहिलं. उरलेला घटक आपण नंतर रिव्हिजनमध्ये घेऊया आणि हे मुद्दे तुम्ही परत एकदा वाचा पुस्तकामधून. तुमच्याशी मी त्याच दृष्टीने चर्चा केली. जर तुम्हाला त्या व्हिडिओमधून समजला नसेल
तर तुम्हाला आता तो कळू शकेल. तर हे वाचून आपण पुढच्या भागाला नेक्स्ट टाइम आपण विचार करूया. धन्यवाद.